मित्रांनो, राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी नेत्यांच्या प्रचाराचा अक्षरशः धडाका सुरू आहे. त्यातच आपल्या राजसाहेब ठाकरे म्हणजे बोलण्यात एक नंबरचे पटाईत. काल त्यांची एक सभा झाली आणि या सभेमध्ये राज ठाकरे हे शरद पवार यांच्यावर बोलत असताना शरद पवार यांच्यावर त्याने अतिशय टोकाची टीका केली. 2-3 त्यांच्या सभा जर बघितल्या तर राज ठाकरे यांनी एक असं ठरवलेलं दिसतंय की ते या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि माहीममध्ये आपल्या मुलाला पाठिंबा नाही दिला म्हणून थोडं थोडं का होईना एकनाथ शिंदे या 3च लोकांवर टीका करतील. भाजपवर कितीही लोकांचा राग असला तरी ते भाजपवर बिलकुल टीका करणार नाहीत. असंच कालच्या एका सभेमध्ये बोलत असताना राज ठाकरे हे शरद पवार यांच्याबद्दल बोलताना असं सांगितलं की 1992ला शरद पवार नावाच्या माणसानं एक पक्ष काढला ज्याचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आणि त्यापूर्वीमुळे मराठवाडा हा हिंदुत्वाने भारावलेला एक एरिया होता. या ठिकाणी जातीपातीचं कुठलंही राजकारण नव्हतं. पूर्वी लोक हिंदुत्वावर आधारित या ठिकाणी वागायचे. आता विषय असा येतो की मग हिंदू मुस्लिम हा सुद्धा वादांना हा जातीवाद धार्मिकवाद येतोच. मात्र राजसाहेब ठाकरे असं म्हणाले की राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवार यांनी एक शक्कल लढवली. मराठवाड्यातील हिंदुत्वाचं राजकारण जर संपवून जर टाकायचं असेल तर इथं आपल्याला काहीतरी वेगळीच चाल खेळावी लागेल असा विचार शरद पवार यांनी केला. आणि शरद पवार यांनी एक शक्कल लढवली आणि मराठवाड्यामध्ये जातीचं विष हळूहळू पेरायला सुरुवात केली. हे पीक इतकं उगवलं की आजच्या घडीला ते टोकावर आलंय. आता याला पाडा त्याला पाडा म्हणणारे असं काही जण आहेत. अर्थात हा राज ठाकरे यांचा इशारा जरांगे पाटलांकडे होता. मात्र मराठवाड्यामध्ये जातीचं इतकं विष यापूर्वी कधीही नव्हतं. मात्र हिंदुत्वाचं राजकारण किंवा हिंदुत्वाला भारावून जाणारे इथले लोक यांच्या मनावरचा हा हिंदुत्वाचा विचार पुसून जर टाकायचा असेल तर आपल्याला जातीचं राजकारण हे इथं करावं लागेल. ही आयडिया शरद पवार यांनी मराठवाड्यामध्ये रुजवली. आणि त्यामुळे आजच्या घडीला मराठवाड्याचा राजकारणाचा चिखल जर कोणी केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे शरद पवार. खरं म्हणजे राज ठाकरे या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर राज ठाकरे हे शरद पवार यांच्यावर अटॅक करतायत. लोकांचा राग हा सहसा भारतीय जनता पक्षावर आहे. मात्र त्यांच्या 2-3 जरी सभा बघितल्या तर एकनाथ शिंदे यांनी त्यांना पाठिंबा दिला नाही. मात्र भाजपच्या काही नेत्याने माहीममध्ये राज ठाकरे यांच्या मुलाचा आम्ही प्रचार करू असं म्हटलं. असं म्हटल्याबरोबर राज ठाकरे यांचा सूरच बदललाय. ते एकदाही 3-4 त्यांच्या सभा झाल्या, तुम्ही ऐकल्या असतील. त्या 3-4 सभेमध्ये एकही असं वाक्य तुम्हाला सापडणार नाही की ज्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षावर एखादी टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका नाही, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, भाजपवर अजिबात टीका नाही. फक्त करायची ती म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे. मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या सत्ता ही महायुतीची आहे आणि सत्तेमध्ये जर यायचं असेल तर जो पक्ष सत्तेवर आहे त्या पक्षावर ही टीका होत असते. राज ठाकरे यांना जर सत्तेमध्ये यायचं, कारण एकीकडे ते सांगतात की माझ्या हातामध्ये सत्ता द्या. याचा अर्थ सध्या भाजपची सत्ता आहे, म्हणजे भाजपच्या हातातून सत्ता हिसकावून माझ्या हातात द्या. मात्र तसं म्हणत असताना टीका कुणावर होतीये? टीका होते विरोधी पक्षात असणाऱ्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर. म्हणजे एक प्रकारे हा जो गोंधळ उडालेला आहे त्याचा काही ताळमेळ इथं लागताना दिसत नाही. परत त्यात अजून राज ठाकरे असं म्हणतायत की शरद पवार हे 3 वेळेस मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर या माणसानं फक्त आपल्या तालुक्याचा विचार केला, बारामती शिवाय याने दुसरा कुठलाही विचार केला नाही. मात्र हाच मुद्दा ज्यावेळेस शरद पवार यांच्यापर्यंत गेला तेव्हा त्यांनी हे माणूस खूप मोठे आहेत, त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे, लोकांना अक्कल शिकवणं, यांचा दिवस हा लोकांना अक्कल शिकवणं, शहाणपणा शिकवणं, हे असं नाही हे तसं नाही, याच्या पलीकडं यांचा दिवसाची सुरुवात आणि दिवसाची शेवट ही फक्त लोकांना अक्कल शिकवण्यामध्ये जाते. आणि त्यांचं कर्तृत्व इतकं मोठं इतकं उत्तुंग आहे की संबंध महाराष्ट्रामध्ये यांचा फक्त एकच आमदार आहे. असा म्हणून शरद पवार यांनी अगदी कमी शब्दामध्ये, अगदी मोजक्या शब्दामध्ये एखाद्याचा पाणउतारा कसा करावा किंवा एखाद्याची राजकीय पात्रता कशी दाखवावी हे शरद पवार यांच्या या स्टेटमेंटमध्ये येतं. कारण ते जर इतके महान आहेत, सगळी जगाची जर का आपण ज्याला म्हणतो हुशारी ही जर राज ठाकरे यांच्यामध्ये जर का आहे तर संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांना एकच आमदार का निवडून आला? आज पक्ष स्थापन होऊन जवळपास 20 वर्ष होत आले तरी त्यांची राजकीय जी ही प्रगती आहे ती होत नाही. तरी देखील दुसऱ्यांना अक्कल शिकवणं हा एकच त्यांचा प्रोग्राम असतो आणि आता सुद्धा निवडणुकीमध्ये त्यांचा तोच कार्यक्रम सुरू आहे.
आणि एकीकडे भाजपला जर हटवायचं म्हटलं, सत्ता आपल्याला पाहिजे म्हटलं, तर टीका भाजपवर व्हायला पाहिजे. मात्र आपल्या मुलासाठी म्हणून ते भाजपवर कुठलीही टीका टिप्पणी करत नाही. आणि मग शरद पवार यांच्यावर टीका जर नाही केली तर माध्यमात दखल कशी घेतील? परंतु एकूणच जर चित्र बघितलं तर खरंच राज ठाकरे यांना सत्तेमध्ये यायचंय का? कारण तसं जर असतं तर त्यांनी सत्ताधाऱ्यावर टीका केली असती, विरोधकांवर नाही. बरं, तुम्हाला या विश्लेषणाबद्दल काय वाटतं? खरंच राज ठाकरे हे सत्तेमध्ये येतील का? त्यांचे किती आमदार निवडून येतील? कमेंट नक्की करा. धन्यवाद.